ठिकाणी मी वर्तुळ काढते. या वर्तुळाचं केंद्रबिंदू आपण घेऊया बिंदू ए. त्याचप्रमाणे वर्तुळाच्या बाहेर एक आपण बिंदू काढूया. त्या बिंदूला नाव देऊया बिंदू डी. वर्तुळाच्या आतमध्ये कुठलाही एखादा बिंदू आपण जर काढला तर त्या आतल्या बिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढू शकत नाही. त्याचप्रमाणे वर्तुळाच्या बाहेर हा डी बिंदू घेतला आहे. या डी बिंदूमधून जास्तीत जास्त अशा पद्धतीने आपण दिलेल्या वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून किती स्पर्शिका काढू शकतो? 2. किती स्पर्शिका काढता येतात? जास्तीत जास्त 2 स्पर्शिका आपण काढू शकतो. ज्या पद्धतीने आता इथे मी काढून दाखवल्यात या पद्धतीने काढू शकतो. आता ह्या झाल्या स्पर्शिका. वर्तुळाच्या 2 स्पर्शिका. स्पर्शिका म्हणजे रेषा असते दोन्ही बाजूंना बाण. परंतु इथे हा डी बिंदू आहे आणि इथे हा पी बिंदू आहे. मग ह्या पी पासून या डी पर्यंतचं हे अंतर. तसंच इकडे क्यू बिंदू आहे. क्यू पासून डी पर्यंतचं अंतर. ही जी दोन्ही अंतर आहेत ही दोन्ही अंतर म्हणजे त्याला म्हणतात स्पर्शिका खंड. काय म्हटलं जातं त्याला? स्पर्शिका खंड. एकाच वर्तुळाचे दोन्ही स्पर्शिका खंड हे समान लांबीचे असतात. स्पर्शिका खंड पी डी आणि स्पर्शिका खंड क्यू डी. या क्यू पासून डी पर्यंतचं अंतर, पी पासून डी पर्यंतचं अंतर म्हणजे काय झालं? स्पर्शिका खंड. मग पुढे प्रमेय आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. प्रमेयाचं विधान आहे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. लक्षात घ्या, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. वर्तुळावर असंख्य बिंदू असतात. तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. आता समजा प्रमेयसाठी आपण आता हे काय केलं? विधान समजून घेण्यासाठी वर्तुळ काढलं. हा काय वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्याला नाव दिलं ओ. त्याच्यानंतर समजा वर्तुळावर एक बिंदू घेतला मी इकडे, त्याला इथे नाव देऊया पी. या वर्तुळावरील एका बिंदूतून काय काढली आपण? स्पर्शिका काढली. स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला एका बिंदूत स्पर्श करणारी रेषा, अशी स्पर्शिका काढली. तर इथे बघा काय दिलेलं आहे? वर्तुळावरील हा बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला, ही त्रिज्या झाली. केंद्र आणि वर्तुळावरचा कोणताही एक बिंदू जोडला की त्याला आपण काय म्हणतो? त्रिज्या. असंख्य त्रिज्या. बघा या पद्धतीने इकडे अशी काढू शकतो आपण त्रिज्या. अशी त्रिज्या आपण काढू शकतो. परंतु स्पर्शिका आणि वर्तुळ ज्या बिंदूत छेदते तो बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारी ही जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आणि ही स्पर्शिका परस्परांना काय असतात? लंब. लंब म्हणजे इथे किती अंशाचा कोन तयार होतो? 90 अंशाचा. या ठिकाणी पण किती अंशाचा तयार होणार? 90 अंशाचा काटकोन त्रिकोण. प्रमेय आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. त्याच्या आधी बघा आता आपण त्याची सिद्धता बघितली नाही आधीच्या प्रमेयाची. स्पर्शिका त्रिज्येचं प्रमेय. त्यासाठी उदाहरणं सोडण्यासाठी फक्त ते लक्षात ठेवायचं आहे की वर्तुळाला स्पर्शिका असते आणि त्रिज्या असते. तर त्या स्पर्शबिंदूतून केंद्रबिंदूला जोडणारी रेषा म्हणजे जी त्रिज्या असते ती त्रिज्या आणि स्पर्शिका परस्परांना लंब असतात. म्हणजे तिथे काटकोन तयार होतो. आता हा जो व्यत्यास आहे, व्यत्यासाचं विधान. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी व त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा वर्तुळाची स्पर्शिका असते. आता हे प्रमेय अभ्यासूया आपण. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला? सर्वात प्रथम दिलेल्या विधानावरून काय करायचं? आकृती तयार करायची. आकृती म्हणजे काय सांगितलेलं आहे? फक्त वर्तुळ. आकृती म्हणजे काय आहे? वर्तुळ. आता वर्तुळाचं केंद्रबिंदू समजा आपण घेतला बिंदू एम. त्याच्यानंतर वर्तुळावर एक बिंदू घेतला, त्याला नाव देऊया एन. त्या एन या बिंदूमधून जाणारी काय केली? स्पर्शिका काढली, रेषा एल किंवा स्पर्शिका एल. त्याच्यानंतर वर्तुळावर कुठेतरी एक बिंदू घेतला आपण, त्याला नाव दिलं पी. अशा पद्धतीने या ठिकाणी आता ही त्रिज्या आपण काढून घेऊया. आणि त्याचप्रमाणे पी आणि एम बिंदूसुद्धा जोडून घेऊया.
इथे आता आपण बघितलं की ही जी त्रिज्या आहे ती या स्पर्शिकेला काय असते, लंब म्हणजे काटकोन तयार होतो. आता यावरून आपल्याला काय लिहायचं आहे, सुरुवातीला पक्ष. काय लिहायचं मग आता पक्ष, रेख जे आता आपण आकृती तयार केलेली तेच, रेख MN ही केंद्र M असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे. बिंदू N मधून जाणारी रेषा L ही त्रिज्या MN ला लंब आहे. बघा, जे आपण आकृती काढली तेच लिहिलेलं आहे. रेख MN ही M केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे. तसेच बिंदू N मधून जाणारी रेषा ही या वर्तुळाची त्या त्रिज्येला लंब आहे. लंब आहे म्हणजे 90 अंशाचा कोन तयार होतो. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते हे सिद्ध करायचं आहे. स्पर्शिका केव्हा असते, जेव्हा ती वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते. आता या ठिकाणी साध्य लिहूया. काय साध्य करायचं आहे आपल्याला, रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. हे आपल्याला सिद्ध करायचे. ते सिद्ध करण्यासाठी आता आपण या ठिकाणी लिहूया सिद्धता. आता सिद्धतेमध्ये सुरुवातीला लिहायचे, समजा आपण लिहूया रेषा L चा P हा N खेरीज दुसरा कोणताही बिंदू घेतला. रेख MP काढला. बघा, जो आता आपण आधी काढून घेतलेला होता. इथे स्पर्शिका L वर कोणता बिंदू आहे, N बिंदू आहे. N व्यतिरिक्त दुसरा बिंदू या स्पर्श रेषेवर आपण घेतला, P बिंदू, आणि केंद्रबिंदू M आणि बिंदू P म्हणजे रेख MP काढला. त्यानंतर आता त्रिकोण MNP मध्ये कोन N काटकोन आहे. बघा, त्रिकोण MNP मध्ये काय झाला, हा N 90 अंशाचा म्हणजे काय आहे, काटकोन आहे. त्याचप्रमाणे रेख MP काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजे काय असते, कर्ण. ते लिहूया. रेख MP काय आहे, कर्ण. हा कर्ण आहे. आणि आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती असते, कर्ण. मग दुसरी एक बाजू घेऊया आपण कोणती, त्याच्या तुलनेत MN म्हणजे काय आहे, त्रिज्या. मग आता इथे लिहूया रेख MP काय आहे, रेख MN पेक्षा मोठा आहे. का मोठा आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. MP हा काय आहे, कर्ण. आणि काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते, बरोबर. आता MP आणि रेख MN दोन्ही समान नाही आहेत. तर रेख MP मोठा आहे आणि MN काय आहे, छोटा आहे. म्हणून बिंदू P हा वर्तुळावर असणे शक्य नाही.
म्हणजे रेषा एलचा एन खेरीज इतर कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. बघा बिंदू पी हा वर्तुळावर असणं शक्य नाही. कारण का? बघा इथे एम पी आहे, एम पी मोठा आहे आणि एम एन लहान आहे. दोन्हीकडे एम एम हा बिंदू आहे आणि इथे पी आहे आणि इथे एन आहे. आता एन बिंदू आपण वर्तुळावर म्हटलं आहे. मग वर्तुळावर दुसरा कोणताही एक बिंदू असेल तर जोडणारा म्हणजे त्रिज्या दोन्ही समान असणार. पण इथे एम पी मोठा आहे म्हणून पी हा वर्तुळावरचा बिंदू नाही येतो, वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू येतोय. त्याच्यामुळे एन हा एकमेव वर्तुळावर बिंदू आहे, पी हा नाही आहे. म्हणून रेषा एलचा असं लिहायचं आहे पुढे, रेषा एलचा एन खेरीज कोणताही बिंदू वर्तुळावर नाही. म्हणून रेषा एल ही वर्तुळाला एन या एकाच बिंदूत छेदते. म्हणून रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. ज्यावेळेला एखादी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत छेदत असेल तर त्यावेळेला ती त्याची स्पर्शिका असते.